नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूयात बटाट्याची कापं. चला तर कृतीकडे वळूया. तर मी इथे एक बटाटा छान स्वच्छ धुवून सालं काढून घेतली आहे आणि आपण त्याला आता स्लाइस करून घेऊया. तुम्ही पाहू शकता. त्यात मी आता इथे सेंधा नमक, स्वादानुसार, 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, तुम्ही लाल तिखट नॉर्मलवाला तोही वापरू शकतात, 1 चमचा गरम मसाला टाकून छान मिक्स करून घेतलेले आहे. छान आपले बटाटे मॅरिनेट झालेले आहेत. आपण कोटिंगकडे वळूया. तर मी इथे अर्धा वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. त्यात चिमूटभर काश्मीरी रेड चिली पावडर टाकून मिक्स करून घ्यायचे. इथे मी पॅन गरम करायला ठेवलेले आहे. चला तर आपण आपले कापं फ्राय करायला घेऊया. छान मी इथे बटाट्याची कापं डिप करत आहे कोटिंगमध्ये. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपण सर्व फ्राय करून घेऊया. वरतून मी इथे 2-3 चमचे तेल टाकत आहे आणि याला छान वाफेवर शिजू द्यायचे. आपण याला झाकण लावूया आणि 5 ते 10 मिनटं एका साईडला क्रिस्प होईपर्यंत ठेवूया. 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान बटाटा शिजलेला आहे. आपण याला आता परतून घेऊया आणि आणखीन 5 ते 10 मिनिटे ठेवूया. तुम्ही पाहू शकता आपले बटाट्याची कापं रेडी आहेत. तर आपण सर्विंगला घेऊया. रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करा. धन्यवाद.